काय बघतोस तू? जरा वर घ्या थोडं थोडं अँगल वर. अरे तो अँगल वर घे ना. हा घे ना. हा बरोबर आहे. अरे येडायस काय तुझा असा? नीट बस ना. मी बस स्टँडर्ड. जय महाराष्ट्र मित्रमंडळ. जय महाराष्ट्र. बोल की नाही. जय महाराष्ट्र मित्रांनो. नमस्कार मित्र हो. आम्ही आता आलोय गांधारेश्वरला मासे पकडायला. आणि आता वाजले किती वाजले रे? किती वाजले? अरे तुरीवर ना तू काय येडायस काय तू? पात्या तू पीठ वाय घालू नको. कमी आहे. पीठ कुठे केलंय ते माहिती नको. हा तो निखिलनी काहीतरी नवीन आणलाय. केळ्यावर पकडतोय. केळावर गळाला लावून केळ त्याच्याशी पकडतोय. गळ्याला केळी लावून मासे पकडतोय. मासे पकडतोय. सत्यानाश केला सगळ्यांचा. फुल वाट लावून टाकला. मी सांगतो परत घे. हे आहे ना बरोबर आहे ना. तू कट करणार आहेस. महाराष्ट्र मित्रमंडळ तुमचा लाडका प्रथमेश आणि येण्याची जत्रा मला दाखवतो आता मासे पकडताना. निखिल आमचा एकदम टाकला नाही तो कुठं वापसा मासे पकडणारा. त्याला सांगतोय दगड टाक. केलं वगैरे जोडला नाही त्याने. त्याला सांगू केलं दगड लावायला लागतोय आता. केलं लागून मोठा दगड लाव. भाव बघा आमचा बिर्याणी खातोय. आता बिर्याणी कशी आहे? बिर्याणी एक नंबर आहे. आणि हे काय वरनं पत्रा पडतात. अरे त्यानं कचरा सगळा टाकला जो सोडून तो पुरा. हे असे प्रदूषण जल प्रदूषण करतात हे लोक. काका वाढणार तुम्ही उडी पण बघ ना बाकी सगळी पानं तिकडे जातात. हा एकटाच तिकडे जातो. हा तो एकटाच तिकडे जातोय. केळावर आम्ही मासे पकडणार आहे. हो बस झाला. किती वेळा सांगशील? अरे पकड मला पण पकडू दे. असं मासे पकडतात. लावतोय कुठं आहे? थोडी कुठं आहे निखिल? लावड्या दगड लाव. चांगलं भाषांतर चांगलं करायला. तू धागा दिसणार नाही. इथं काय मस्त घेतोय. मारी जात आला. भावाला भूक लागली. नाईट करून आलाय. दोरी सोड जरा. मी हे करतोय सर्व करतोय. नाही सोड की नाही इथं सोड. तिथे खालून पकडून भावा केळीवर सगळ्यांना सांगितलेलं आहे घरा लागू दे एक तरी. पातकी तरी लागू दे बारकी. आद्याला मासा बनवू पण हो आद्याला उडी मारू तिथं खाली. जलपरा चलपरा एडे पट थांब जरा थांब. टाक ना जाईल तिकडे कोपऱ्यात. नाचधूस करू नको. आणि तो पिशवीत भरून ठेव. हे तो बाकीचं पिशवीत भरून ठेव कागद. आय सोय हा अडकवला ना आता. निखिल तुला येतात ना नक्की मासे पकडता. चित्त्या बनवते मग बसणार. आमचा तोच असणार निखिल मासे पकडताना. यार काय इज्जत घालतोयस. 2000 years later. निखिल पहिला अटेम्प्ट करताना भाव बघू दे मासे पकडतोय काय. एकतरी भेटला तरी बास आहे निखिलच्या कृपेने. माझ्या बिर्याणीचे पैसे वसूल होतील. भरपूर दिले रे. 4 भाकऱ्या होतील. चपाती होती 4. ए खाली चल. बरोबर हे खरं बोलतोस तू. चल खाली चल. पहिल्यांदा काहीतरी चांगलं बोलला तो. म्हणतोय कसा. ओ माय गॉड. पीठ तेच आम्ही पिठाचंच बोलतो. आता तुला जर सवय असेल तर काय करू शकत नाही आम्ही. तुला काय वाटतं याच्यावर मला सवय असेल काय? असू शकते. आणि ते जरा टेक्निक मध्ये जरा वाटतंय मला जर करतोस. आदळा कोणती सवय? कमान आता जम्प. आता पब्लिक लोकांना जम्प दाखव. या उडी. सली घुसली ना खाली. भावाचा गेम फिनिश होईल. हे काढून नेऊ शकतो ना आपण. 500 रुपयाला विकू शकतो आपण. हे धंदे कर तू. One eternity later. हे काय तुला माहिती आहे काय? हे
किती मीटर झालंय? 22,000. दिशा यंत्र हवेचा. हा, सांग. 22,738. काय ते अरे एवढा वेळा फिरलाय तो आज. नाही त्याचं मीटर असतो. कसला पण काय कसलं काय हवामान आहे? काय त्याला बोलतात? आता हे हवामान खातं आहे. हवामान खाता नाही रे, पाऊस येतोय की नाही ते सांगते. मीटरवर तुला समजणार आहे पाऊस. मग काय अरे वारा जर फुल स्पीडने पिडलं तर ते पाऊस येतो. तो गाडीचा मीटर सारखा सांगणार आहे तुला पाऊस येतोय आज. का तुझी गाडी मीटरवर सांगते पाऊस येतोय का? आता ब्रिजवर आलोय मीटरवर सांगते. त्याला मासे पकडायला. भावाचं टॅलेंट बघूया ब्रिजवरून. निखिल तेरकरचं. अरे आणि प्रथमेश भालेकरचं गळ लावण्याची पद्धत. हा मी सांगतो तुम्हाला कशी लागते. वैभव मोरे पकडणार आहे. मला येत confidence नाही आहे. मासा पकडता. मला निखिलने आणलं. मर्जी तिकडनं पकडायला लागेल. त्या साईडला जायचंय. वारा आपल्याकडे इकडं नाही आहे ना. कसला वारा येतोय? उलटा गळ टाकणार आहे. कुठला रे कोणता हवा? अबे इथं आहे तो वर. सोड मग, इथं आहे. सोड. खाली सोड. काय काय थांब जरा. त्याला इकडे घेऊ दे जरा. उठ. हे भाऊ. मला वाटतं एक्सपोर्टचं हे अरे आज हो इकडे वर गेली ना. वर कशाला गेला? खाली कशाला सोडलास तू? हा नंतर सोडतो ना मी खाली हळूहळू. जब सुंदर दिखती हो काय? बहुत खूब वाऱ्यात खाली गेला लगती हो. मत करो, रहने दो बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया। दगड बांधूया का त्याला? तू दगड नाही लावणार? मग कसं जाणार भावा ते? वेट पाहिजे ना त्याला थोडंफार काहीतरी. वेट आहे ना. जाणार कसं मग ते पहिले खाली? टाक परत. वेट केलं नाही ना, केलं तरंगणार भाई. काय? याला काय? सोडतोय. आणि हो ना. जाय नको म्हणून असा आळ सोडतोय. टेक्निक आहे. फालतू टेक्निक आहे. एक पण मासा अजूनपर्यंत पकडला नाही साल्याने. 2 तास झाले मासे पकडतात. उजेड मध्ये येत नसतील असं विश्वास. तुला पीठ हवा होता पीठ मळून दिला. तुला पीठ सुका होता पीठ सुका करून दिला. तरी पण नाही. तरी मासा लागत नाही तुला. काय दोष? मासा नाही, बरबादी आहे. एवढे आद्या एवढ्या समुद्रात दिले असते ना, मोठं डॉल्फिन काढला असतं त्यांनी. तो बघा, 7 क्रमांक बैलगाडी बघतोय. त्याला बैलगाड्याचा नाही नाद भावाला. 7 क्रमांक आहे, 7 क्रमांक. आम त्याला वर काढून मला दगड बांधून देतो. एक बैल फायनलला पळवायचा, अन्यथा आपली चिठ्ठी उडवली जाईल. मोठा आला बा आपला. मासा बघ भाऊ, मासा बघ केवढा आहे. दिसला काय? दिसला? हो जबरदस्त रे. काय मासा आहे रे, एकदम थर्मोकॉल. पलटी आला. ओ माय गॉड, ओ माय गॉड. वा 7 गाड्या पाहतात आणि आधी आधी घेतोय. पलवा पलवा गाडी. लागला होता उडता पक्षी लागला होता. काळाला उडता पक्षी लागला होता. बघितलंस का तू? नाही बघितलं. मला कुठं मासे बोलतो इथं व्हायचं का? 1-2 मासे झाले नाही. अरे म्हणजे 10-12 मासे एकदा एका टायमाला लागले. 1-2 तरी बोललो असतं. गळच एक लावलेली आहे पण त्याला उकच एक लावलेला आहे तर तिला लागतं. दगड पण असा लागला तो तरंगणारच वर. ए मोबाईल येईल का रे मासा? एक एकदा रात्र झाली तर एक एकदा स्वतःच घेतो चेहरा. काय हे मासे पकडत नाही काय नाही यार. टाइमपास झालाय. 2 तास रिपोर्टिंग करूया. रिपोर्टिंग करतो. दुसरा आता खिलाडी उठलेला आहे बिर्याणी खाऊन. कॅमेरामॅन प्रथमेश भालेकर सोबत. हे दुसरा खिलाडी आलेला आहे पकडायला. हो का? दुसरा खिलाडी आलाय पकडायला. नमस्कार मित्रांनो. खेळाला मासा कॅमेरामॅन प्रथमेश. अरे सेल्फी मध्ये येतो काय कॅमेरामॅन? उलटा घे ना. सॉरी. पाहू शकता इथे काही चिपळूणचा सुंदर असा संध्याकाळचा गांधारेश्वरचा नजारा. इकडे मस्तपैकी सूर्यास्त आपल्याला दिसतोय. सगळ्यासोबत आहे तिथे लहानपणापासून राहिलेले निखिल तेरकर. निखिल तेरकर तुम्ही काय सांगू शकता? हे आपल्या चिपळूणातलं सौंदर्य तुम्ही कसं सांगा? आम्हाला जरा 2 शब्दात सांगा. 2 शब्दात सांगा ना. इथे खूप मोठे मोठे मासे आहेत. खाली खाली दाखवा.
पण ते दिसण्यात येत नाही, ते रात्रीचे वर येतात. तुम्ही किती वेळ झाले इथे मासे पकडा, म्हणजे किती वर्षापासून? मी वैभव झाल्यापासून मासे पकडतो इथं. तो माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठा आहे, असू शकते. 2 वर्षात मासे पकडा. अरे काहीतरी पब्लिकला खरं वाटेल असं तरी खरं बोल ना तुम्ही. नाही. आता आपण बघूया एकदम एक्सपर्ट माणसाकडे. फॉलो करा मला. वैभव म्हटला की केळाने मासे पकडले जातात, तर मासा काय लागलाच नाही. हे तंबूस सोड रे. दुसरा प्लेअर आलेला आहे मासे पकडायला. दुसरा प्लेअर आणला. हे थांबे त्या तंबूचा अडकशी. अरे या तंबूचा अडकशी. आणि तो तरंगता गळ टाकतोय, काय त्याला समजतच नाही. काय करतोय? रिपोर्टर मी आहे. माझ्याकडे आहे. तू मला घेत नाही आहे. माईक मध्ये बोलू नको. माईक मध्ये इथे एक मासा लागला असता तर तो. आपण पाहू शकता यांना आपण 2 शब्द विचारले. तुम्ही पहिल्यांदाच मासे पकडायला आलेलात. तुम्ही आधी सांगितलं मासा पकडायचा ना, बोटीत मासे पकडायचे. जवळ आहे, आपण त्यांचा चेहरा दाखवा, प्रेक्षकांना त्याचा चेहरा दिसू दे. तो म्हणतो की केळाला खवल लागते, पण त्याला कळत नाही मासा लागत नाही. तू काय बोलू नको. एवढा नको ताऊन चांगलं बोलू. तो बघ लागला होता. इथं गड आहे, तिकडे माशाने उडी मारला नव्हती ना आधी. तो खाऊन गेला तिकडे उडी मारला ना. तर आपण पण हा काय करतोय, हा विनतोय. तर आपण ह्या रिकामचोट माणसांना सोडूया आणि आपण जरा दुसऱ्या विषयावर इथे बोललं पाहिजे. तर पाठी बघ जरा, पीठ तो खराब करशील. तर ते आपण सांगू शकता. तर भालेकर तुम्ही चिपळूणचे लहानपणापासून सुपुत्र आहात, आम्ही असं म्हणायला काय हे नाही. खेडीमध्ये तुम्ही राहिले, तर तुम्ही तुमच्या जरा चिपळूणाबद्दल 2 शब्द सांगितलेत तर बरं होईल. आणि 2 शब्द ह्या 2 पोरांबद्दल सांगितले तरी आम्हाला खूप इच्छुक होईल. तर मी कॅमेरा धरतो आता. बाईक चालू आहे का रे? येतो इथं आवाज येतो. पायात अडकवलंच सगळं. चिपळूण बद्दल असं सांगायचं झालं तर भरपूर आहे. गांधारेश्वर मंदिर आहे बघायला. इथेच आहे अंधेश्वर रामतीर्थ आहे, नारायण तलावर आता चांगलंच मस्त बांधलेलं इथलं नाही पाहिजे, इथलं पाहिजे. चिपळूणच सांगतो ना मी. हे मध्ये ह्याला मासे तर लागत नाही. ह्या लोकांना 2 तास झाले मासे पकडतात, एक बाईट नाही आले मासे. मध्ये येतात ते, त्यांना इग्नोर करा. इग्नोर करा, लांब जाऊ. काय एवढे हे मासे नाही लागला की आवाज दे रे लगेच. आवाज द्या आम्हाला. टाइमपासच करतात 1 तास. गांधारेश्वर मंदिर तुम्हाला सांगितलं, नारायण तलावर मस्त आहे एकदम, आणि रामतीर्थ आहे. आणि जर बघायला आला तर रेल्वे स्टेशन पण भारी बनवलंय मस्त. 1 नंबर. अरे 1 नंबर. 1 नंबर गेलंय. परत 20वा पॉइंट आहे. आणि आता पावसाळ्यात जर आलात तर एकदम सवत मस्त बघायला भेटेल तुम्हाला. बाकी चिपळूण एकदम स्वर्गच आहे, बघायला आलात तर मस्तच आहे. बस एवढंच करू. तुला एवढंच जमलं बोलायला? एवढंच जमलंय मला बोलायला, सांगू शकतो. आणि तोपर्यंत आपण ह्या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं? निखिल म्हणजे तुमचा निखिल कॉलेज पासूनचा मित्र आहे, तर तुम्ही त्याबद्दल काहीतरी 2 शब्द सांगा. गांडू 1 नंबर जागा. माशाने 2 वेळा उड्या मारला, पण त्या एक मासा नाही मिळाला. तो तिकडचा तो कोण आहे? तो कोण आहे? समजून घेतो पुढे काय ते बोलायचं ते. त्या भवऱ्यात तो पडला, हे गेला पाहिजे तो. असं तर वाटतं त्याला आता इथून ढकलं म्हणजे उडून. राहू दे आता, प्रेक्षक नाराज होतील. प्रेक्षकांचा लाडका आहे तो. लाडका असल्यामुळे मी काय बोलत नाही. भावना मासा लागेल ना आजला काय रे? माईक खाऊन टाकू. अरे माईक आहे तो आपला. केलाय ना. हा हे क्या खवळी केळे खातात. केलं का अजून तरी काय आला नाही खाऊन. खावल्यानं खावला दिला. तर आपण रिपोर्टिंग संपवूया त्याला तो. ठीक आहे, तर बोल की ना. कॅमेरामॅन सोबत, कॅमेरामॅन वैभव सोबत, न्यूज रिपोर्टर.